नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. तर पहा, जलसंपदा विभाग भरती तसेच जलसंधारण विभाग भरती संदर्भातील अपडेट आहे आणि त्यासोबतच यापूर्वी जी जलसंपदा विभागाची भरती झाली होती त्याही बाबत अपडेट समोर आलेले आहेत. तर संपूर्ण अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे ज्या काही पी-डी-एफ फाईल्स आहेत किंवा आगामी काळात येणाऱ्या अपडेट आहेत आणि नवीन जाहिराती आहे, त्या तुम्हाला टेलिग्रामला पाहायला मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात प्रथम आपण जलसंपदा आणि जलसंधारण विभागाची काय अपडेट आहे ती पाहूया आणि यानंतर ज्या काही मागची भरती होती त्याची देखील अपडेट पाहणार आहोत. अभियंत्याची 4,600 वर रिक्त पदे भरा, सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे. तर पुण्यासह राज्यभर आंदोलन 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. पुण्यासह राज्यभरात अभियंत्याचे आंदोलन सुरू असून राज्य सरकारने 4,600 म्हणजे 4,500 पेक्षा जास्त हून अधिक रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने पुण्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन सुरू आहे. मग त्यामध्ये जलसंपदा असो किंवा जलसंधारण असो आणि इतर विभाग विभाग असो, यामधील 4,600 हून अधिक अभियंता पदाच्या भरतीला खीळ बसल्याचे ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी संघटनेने केली आहे. येत्या 15 दिवसात भरतीच्या वेळापत्रकाची घोषणा न झाल्यास संभाजीनगर येथे वाल्मी संस्थेसमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आला. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, जागा रिक्त आहेत. यापूर्वी सरकारने सांगितलं होतं की आम्ही 100% जागा भरू. मात्र तसं जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकार करताना आपल्याला काही दिसत नाही. दुसरं असं की इंजिनिअर्स असो म्हणजे अभियंता आपण पाहिलं, मधात कनिष्ठ अभियंता असो, नगर परिषद, जलसंपदा विभागाच्या ज्या काही भरत्या आल्या, जलसंधारण विभागाची सुद्धा आली होती. तर त्यामध्ये इंजिनिअर्सची पदं होते आणि पुन्हा जी आगामी काळात येणारी भरती आहे त्यामध्येही ही पदे असतील. पदे भरपूर रिक्त आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांची मागणी आहे, की लवकरात लवकर ती भरल्या जावी आणि लवकरात लवकर जर ती भरल्या गेली, तर नक्कीच इथे जे उमेदवार तयारी करताय, त्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो आणि त्यांनी आंदोलनाचा सुद्धा इशारा केलेला आहे. म्हणूनच लवकर आपल्याला जलसंपदा किंवा जलसंधारण विभाग भरतीबाबत अपडेट दिसणार आहे. ही जी जलसंधारण विभाग भरती आहे, त्याची अपडेट काही दिवसांपूर्वीच आलेली होती. रिक्त जागेबाबतची कार्यवाही या ठिकाणी करण्यात येणार आहे, असं मंत्री महोदयांनी सांगितलं होतं. 7,000 पेक्षा जास्त जागा आम्ही भरू, असंही त्यांनी सांगितलं. जे काही आपलं अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामधून ती माहिती समोर आली. वेळोवेळी अपडेट घ्या, असे आदेश त्यांनी सचिवांना दिलेले आहेत. ती अपडेट आपण लास्ट व्हिडिओमध्येच पाहिली होती. यापूर्वी जलसंधारण विभागाच्या 3 अपडेट्स आलेल्या आहेत. त्या आपण लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केल्या. सध्या ही फक्त काय, की विद्यार्थ्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, की 15 दिवसाच्या आत जर तुम्ही जाहिरातीबाबत किंवा वेळापत्रकाबाबत काहीही अपडेट दिली नाही, तर लवकरच आम्ही आंदोलन करू. आता हे झालं जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अपकमिंग भरतीबाबत. पण यापूर्वी जी 2023 मध्ये भरती झाली होती, त्याच्या काही वेटिंग लिस्टसुद्धा लागलेल्या आहेत. तर वेटिंग लिस्ट जी आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, परिमंडळ अधिकारी पुणे. परिमंडळ जे आहे ते पुण्याचं आहे आणि पुण्याच्या परिमंडळाने या ठिकाणी नोटीस काढली. नोटीसमध्ये काय सांगितलेला विषय आहे, की मोजणीदार गट क या पदावर जलसंपदा विभागाअंतर्गत नामनिर्देशनाने प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती शिफारस करण्याच्या बाबतीत. आता बरेच विद्यार्थी विचारत होते, ज्यांनी यापूर्वी पेपर दिलेला आहे आणि काही वेटिंगवर सुद्धा उमेदवार होते, की वेटिंग क्लिअर होईल का? तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जर जागा रिक्त राहिल्या तर नक्कीच वेटिंग क्लिअर होईल. कारण की जर जागा रिक्त राहिली तर ते पद रिक्त तर राहणार नाही. त्यामुळे वेटिंगवरच्या उमेदवारांना नक्कीच संधी मिळणार आहे. यामध्ये काय झालं होतं, 1 ऑगस्टला तुमचा जलसंपदा विभागाचा जो मुदत आहे, जी प्रतीक्षा यादीची मुदत असते 1 वर्षासाठी, जी वेटिंग लिस्ट आपली लागते, तिची मुदत फक्त 1 वर्ष असते. 1 वर्षानंतर वेटिंग लिस्टची मर्यादा संपते. म्हणजे तुम्हाला वेटिंग लिस्टमधले उमेदवार घेता येत नाही, असा जो काही शासनाने जी-आर काढलेला होता, त्या अनुषंगाने 1 ऑगस्टला तुमची व्हॅलिडिटी संपणार होती वेटिंग लिस्टची. पण काय केलं, विभागाने इथे प्रस्ताव मांडला होता आणि जो तुमची व्हॅलिडिटी आहे, तो वाढवण्यासंदर्भात 6 महिन्याच्या बाबतीत या ठिकाणी प्रस्तावाला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे. म्हणून अजून ह्या ज्या वेटिंग लिस्ट लागत होत्या यापूर्वी, त्या आता आणखी इथून 6 महिने पुढे आपल्याला कंटिन्यू दिसू शकतात. आणि जर उमेदवार जॉइन झाले नाही, रुजू झाले नाही किंवा काही कारणास्तव पद जर रिक्त राहिले, तर नक्कीच वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांना संधी मिळू शकते. आता हे झालं वेटिंग लिस्टच्या बाबतीत. सध्या वेटिंग लिस्ट कोणत्या पदाची लागली, तर मोजणीदार या पदाची लागलेली आहे. विभाग कोणता आहे? परिमंडळ जे आहे ते पुणे आहे. खाली पहा. आणखी त्यांनी इतर माहिती दिली सविस्तररित्या. खाली संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे.
आणि इथे आहेत उमेदवारांची नावे. आता जे काही उमेदवारांची निवड झाली, त्यांची नावे यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. 2 बदल इथे आपल्याला होताना दिसतो. एक म्हणजे काय, की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं वेटिंग लिस्टमधून, ते त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये येतात आणि त्यासोबतच जे काही उमेदवार अगोदर वेटिंगमध्ये नव्हते, पण आता वेटिंग लिस्टच्या जागा हे वेटिंग लिस्टमधले जे उमेदवार आहेत, ते सिलेक्शन लिस्टमध्ये गेल्या कारणाने वेटिंग लिस्टमध्येही आणखी उमेदवारांचा समावेश होऊ शकतो. म्हणून इथे दोन्ही अपडेट होताना आपल्याला दिसतात. एक म्हणजे सिलेक्शन लिस्ट आणि दुसरं म्हणजे वेटिंग लिस्ट. तर हे दोन्ही पी-डी-एफ जे आहेत, त्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जातील. एक झालं पुण्याचं, आता दुसरी पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरी सुद्धा पुण्याचीच आहे. पण यामध्ये पद आहे कालवा निरीक्षक. गट क मधील पद आहे कालवा निरीक्षक. पूर्वी आपण मोजणीदार हे पद पाहिलं. या पदावर जलसंपदा विभागाअंतर्गत नामनिर्देशनाने प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याकरिता शिफारस करण्याच्या बाबतीत. म्हणजे इथे सुद्धा तेच झालेलं आहे. ज्या जागा रिक्त होत्या तिथे आता वेटिंग लिस्टवरच्या उमेदवारांना संधी मिळाली आणि त्यांना शिफारस देण्यात आलेली आहे. म्हणून जे 2 पदे आता आपण पाहिली, त्या दोन्ही पदांचा फॉर्म तुम्ही भरलेला असेल पुणे परिमंडळामध्ये, तर या ठिकाणी तुम्ही तुमची लिस्ट जी आहे अपडेट झालेली ती पाहून घेऊ शकता. सिलेक्शन लिस्ट किंवा वेटिंग लिस्ट दोन्हीमध्ये तुमचं नाव असण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या मित्राने किंवा तुमच्या मैत्रिणीने जर फॉर्म वगैरे भरलेला असेल, तर नक्कीच ही अपडेट तुम्ही त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 अपडेट्स आलेले आहेत. काही जण आता विचारतात, की ठाणेची यादी लागणार आहे का? संभाजीनगरची यादी लागणार आहे का? तर जर जागा रिक्त असल्या म्हणजे व्हॅकन्सी जर अवेलेबल असल्या, तर नक्कीच लिस्ट लागेल. पण जर व्हॅकन्सी अवेलेबल नसल्या, तर लिस्ट लागणार नाही. 2 लिस्ट आहेत. एक आहे सिलेक्शन लिस्ट, दुसरं आहे वेटिंग लिस्ट. दोन्हीमध्ये बदल होताना केव्हा दिसतो? जेव्हा सिलेक्शन लिस्टमधले उमेदवार रुजू होत नाहीत. सिलेक्शन लिस्टमधले उमेदवार रुजू झाले नाही म्हणजे वेटिंग लिस्टमधले उमेदवार हे सिलेक्शन लिस्टमध्ये येतात आणि वेटिंग लिस्टही अपडेट करावी लागते. त्यासोबतच सिलेक्शन लिस्टही अपडेट करावी लागते. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बदल झालेला दिसतो. लवकरच ज्या काही आगामी काळातील याद्या आहेत, त्याही तुम्हाला 6 महिन्याच्या जवळपास आता 6 महिन्याची मुदत तर वाढली, तर 6 महिन्यापर्यंत तुम्ही होप्स ठेवू शकता. कन्फर्म सांगू शकत नाही. काही जण विचारतात, "होईल की नाही? माझं वेटिंग क्लिअर होईल की नाही?" तर पहा मित्रांनो, ते जे आहे ते आपण सध्या सांगू शकत नाही. ते डिपेंड आहे व्हॅकन्सीवर. म्हणूनच कोणीही तुम्हाला कन्फर्म सांगू शकत नाही, तुमची वेटिंग क्लिअर होईल की नाही होईल. आता विद्यार्थी सोडतात, नाही सोडत हे त्यांच्यावर डिपेंडेंट आहे. म्हणूनच तुम्ही ज्या इतर काही तुमच्या परीक्षा असतील, त्यावर फोकस करा आणि जर 6 महिन्याचा हा जो कालावधी वाढवून मिळालेला आहे, त्यामध्ये जर काही याद्या लागल्या, तर त्या तुम्हाला टेलिग्रामला पाहायला मिळतील किंवा जलसंपदा विभागाच्या तुम्ही अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करत राहा. हप्त्यातून एकदा जरी तुम्ही व्हिजिट केलं, तरी त्याबाबत तुम्हाला अपडेट येऊन जाईल आणि त्यासोबतच तुमचा ईमेलसुद्धा चेक करत जा. इतर ज्या काही परीक्षा आहेत किंवा इतर ज्या भरत्या आहेत, त्या संदर्भात ईमेलसुद्धा तुम्हाला प्राप्त होत असतात. म्हणून तुम्ही तुमचा ईमेल आणि जलसंपदा विभागाची वेबसाईट हे 2 रेफर करणं गरजेचं आहे. म्हणजे अपडेटेड माहिती जी काही असेल, ती तुम्हाला मिळत राहील. तर पहा इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अपकमिंग जी भरती आहे, ती जलसंधारण विभागाची जी अपडेट आली होती, ती आपण पूर्वीच पाहिली. यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि ज्या काही 2 वेटिंग लिस्टच्या याद्या क्लिअर झालेल्या आहेत, त्यासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या. या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.